मी डॉक्टर अभिजित गणपुले. मी क्लिनिकल हिमॅटॉलॉजिस्ट आहे. आम्ही बरेच इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग्ज वापरतो. तर त्याच्याबद्दल मला पेशंटना थोडी माहिती द्यायची की आपण हे औषधं जेव्हा घेतो त्यावेळी काय काळजी घ्यायला पाहिजे. तर आमच्यातले काही ड्रग्स मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचे साईड इफेक्ट्स आणि जेव्हा आपण ते घेत असतो त्यावेळी कसं त्याचं मॉनिटरिंग किंवा कसं डॉक्टरबरोबर फॉलोअप ठेवायला पाहिजे किंवा आपण घरी स्वतः काय काय बघत राहायला पाहिजे त्याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. तर पहिलं औषध मी जे डिस्कस करणार आहे ते आहे आझाथायप्रिन. आझाथायप्रिन मी जसं म्हटलं एक इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग आहे जे टी सेल्सवरती ॲक्ट करतं आणि ते आम्ही बऱ्याच आजारात खूप छान प्रकारे त्याचा उपयोग केला जातो. एक म्हणजे कुठलेही ऑटोइम्युन डिसऑर्डर्स, ITP असेल किंवा ऑटोइम्युन हिमोलायटिक ॲनिमिया असेल, ह्याच्यात खूप चांगला उपयोग होतो त्याचा. जेव्हा आपण हे औषध देत असतो त्यावेळी काय काळजी घ्यायला पाहिजे पेशंटनी किंवा काय लक्ष द्यायला पाहिजे. एक म्हणजे आझाथायप्रिन हे इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग आहे, त्यामुळे इन्फेक्शन्स होण्याची शक्यता असते. त्यामुळे कुठलीही इन्फेक्शन असू दे, खूप दिवस खोकला आहे, तो बरा होत नाही आहे किंवा सारखा ताप येतो आहे, तर लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाणं गरजेचं असतं. आझाथायप्रिन हे औषध कधीकधी पांढऱ्या पेशी म्हणजे WBC ज्याला म्हणतो व्हाईट ब्लड सेल्स त्याला कमी करतं, म्हणजे ल्युकोपेनिया म्हणतो, म्हणजे पांढऱ्या पेशी एकदम कमी होतात. आता जेव्हा पांढऱ्या पेशी कमी होतात त्यावेळी इन्फेक्शन्स होण्याची शक्यता असते. त्यामुळे जेव्हा आपण आझाथायप्रिनवरती असतो त्यावेळी डॉक्टर तुम्हाला एक शेड्यूल देऊन देतात. काही काही वेळा आम्ही जेव्हा नवीन सुरू करतो त्यावेळी आझाथायप्रिन चालू करतो त्यावेळी प्रत्येक 15 दिवसांनी WBC काउंट चेक करायला सांगतो. नंतर एकदा एक गेज येतं आपल्याला की पांढऱ्या पेशी काही कमी होत नाहीत, मग आम्ही डोस वाढवतो. डोस वाढवल्यावर पांढऱ्या पेशी कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे ते चेक करणं गरजेचं असतं. जसं जसं डॉक्टर सांगतात तसं जर 15 दिवसांनी सांगितलं असेल तर 15 दिवसांनी, नाही तर महिना, काही काही मी 3 महिन्यांनी सुद्धा सांगतो. तिसरी गोष्ट, हे पेशी जसं कमी करतात तसं कधी कधी केस सुद्धा गळतात, त्याला म्हणतो आम्ही ॲलोपेसिया. त्यामुळे जर एकदम खूप गळायला लागले असतील केस तर लवकरात लवकर तुम्ही डॉक्टरांकडे दाखवणं गरजेचं असतं. एकदा डोस फिक्स झाला आणि हे कॉम्प्लिकेशन्स काही नाही आहेत, मग आपण 3 महिन्यांनी सुद्धा फॉलोअप ठेवत असतो. हा झाला पहिला औषध आझाथायप्रिन. आता आपण दुसऱ्या औषधाकडे येऊया, सायक्लोस्पोरिन. सायक्लोस्पोरिनसुद्धा एक इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग आहे. परत टी सेल्स म्हणून जे लिम्फोसाइट्स असतात त्याच्यावरती त्याचं ॲक्शन असते. जेव्हा केव्हा आपले पेशंट सायक्लोस्पोरिनवर असतात त्यावेळी काय काय लक्ष द्यायला पाहिजे. डोस तर आम्ही डॉक्टर लोक ॲडजस्ट करत असतो, हळूहळू वाढवत असतो, पण पेशंटनी काय लक्ष द्यायला पाहिजे. तर एक साईड इफेक्ट असतो त्याचा की चेहऱ्यावरचे केस वाढतात, त्याला हिर्सुटिझम म्हणतात. एस्पेशली हे कॉम्प्लिकेशन फिमेल्समध्ये खूप त्रासदायक असतं, कारण मेल्समध्ये तेवढा त्याचा त्रास जाणवत नाही, कारण फिमेल्सला मुस्टॅचेस नसतात, मिशा नसतात, ते मिशा येण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट, दुसरं साईड इफेक्ट जे सायक्लोस्पोरिनचं आहे ते ब्लड प्रेशर वाढतं. त्यामुळे जेव्हा आपण सायक्लोस्पोरिनवरती असतो त्यावेळी ब्लड प्रेशर चेक करणं फार गरजेचं असतं. आपण जसं डॉक्टर सांगतील तसं ब्लड प्रेशर पहिल्यांदा आठवड्याला, नंतर महिन्याला ब्लड प्रेशर चेक करणं फार गरजेचं असतं. तिसरी गोष्ट, कधी कधी किडनीला इजा होऊ शकते सायक्लोस्पोरिनने. त्यामुळे आम्ही डॉक्टर्स नेहमी जे पेशंट सायक्लोस्पोरिनवर असतात त्यांचं क्रिएटिनिन आणि युरिया हे रेग्युलरली चेक करायला सांगतो आम्ही. आणि जर क्रिएटिनिन वाढत असेल तर आम्ही तो डोस कमी करतो, किंवा डोस कमी करून देखील क्रिएटिनिन कमी येत नसेल तर पूर्ण बंद करायला सांगतो. सायक्लोस्पोरिन हे खूप चांगलं औषध आहे. आम्ही ते बऱ्याच आजारात वापरतो. प्युअर रेड सेल अप्लेझिया, ऑटोइम्युन मायलोफायब्रोसिस, त्यानंतर ग्राफ वर्सेस होस्ट डिझीज, कधी कधी ITPsमध्ये वापरतो, ऑटोइम्युन हिमोलायटिक ॲनिमियाजमध्ये वापरतो. त्यामुळे औषध खूप चांगलं आहे, पण त्याचे साईड इफेक्ट्स आपण लक्षात घेणं गरजेचं असतं. आता तिसरं औषध मी या सेशनमध्ये बोलणार आहे त्याच्यावरती आहे, ते आहे स्टिरॉइड्स. तर स्टिरॉइड्स हे जेव्हा आपण हा शब्द जेव्हा ऐकतो त्यावेळी बरेच पेशंट एकदम घाबरून जातात, गांगारून जातात. पण स्टिरॉइड्स हे काही काही आजारात खूप मोलाचं काम करतात.
आणि आपण त्याचे साईड इफेक्ट्सला घाबरून ते न घेणं हे बऱ्याच वेळा धोकादायक होऊ शकतं. तर योग्य मार्गदर्शनाखाली जर स्टिरॉइड्स आपण घेतले तर त्याचा खूप चांगला फायदा होतो. स्टिरॉइड्स आम्ही डॉक्टर किंवा हिमॅटॉलॉजिस्ट कुठल्या आजारात वापरतो. इम्युन थ्रोम्बोसायटोपेनिक परपिरा, त्यानंतर ऑटो इम्युन हिमोलायटिक ॲनिमिया, ग्राफ वर्सेस होस्ट डिझीज, हे जे कॉमनली आम्ही वापरतो या पर्टिक्युलर आजारात आणि खूप चांगले रिझल्ट्स असतात. पण स्टिरॉइड्स जेव्हा असतात त्यावेळी पेशंट्सनी काही साईड इफेक्ट्स किंवा काही इफेक्ट्स त्याचे लक्षात घेणं गरजेचं आहे. एक म्हणजे स्टिरॉइड्समुळे अंग सुजणे किंवा लठ्ठपणा येणे हे होऊ शकतं. स्टिरॉइड्समुळे शुगर्स वाढू शकतात. त्यामुळे जेव्हा केव्हा आपण स्टिरॉइड्सवरती असू त्यावेळी शुगर चेक करणं गरजेचं असतं. स्टिरॉइड्समुळे ब्लड प्रेशर वाढू शकतं. तर डॉक्टरनी सांगितलं त्याप्रमाणे आपण ब्लड प्रेशर त्यावेळी चेक करणं गरजेचं असतं. स्टिरॉइड्समुळे हाडं ठिसूळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण कॅल्शियम सप्लिमेंट्स आणि व्हिटॅमिन डी सप्लिमेंट जसं डॉक्टरनी सांगितले तसं चेक करणं गरजेचं असते. स्टिरॉइड्सवरती असताना तशीच औषधं घेत राहणं चुकीचं राहतं. कारण जर तशीच औषधं आपण घेत राहिलो डॉक्टरला न दाखवता तर त्याचे साईड इफेक्ट्स वाढत जातात. त्यामुळे जसं सरांनी सांगितलं, तुमच्या डॉक्टरांनी सांगितलं तसं रेग्युलरली चेक करणं गरजेचं असतं. स्टिरॉइड जनरली आम्ही 3 आठवड्याच्या वरती देत नाही. 3 आठवड्यानंतर टप्प्याटप्प्याने ते कमी करून बंद करतो. तर आज मी या सेशनमध्ये तुमच्याशी काही तीन औषधांबद्दल बोललो, त्याचे साईड इफेक्ट्सबद्दल बोललो. साईड इफेक्ट्स सांगितलेत पण त्याचे इफेक्ट्स आम्हा डॉक्टरांना माहिती असतात आणि जिथं गरजेचं असतं तिथंच हे औषधं आम्ही वापरतो. आता हे मी औषधांबद्दल बोललो. तुम्हाला ह्याच्यापेक्षाही जास्त काही माहिती हवी असेल तर आम्हाला जरूर कॉन्टॅक्ट करा. खाली नंबर दिलेला आहे आणि ॲड्रेससुद्धा दिलेला आहे.